नमस्कार, स्मिथ होलिस्टिक हिलिंग सेंटरमध्ये मी स्मिता कुलकर्णी आपलं स्वागत करते. रेकी सेकंड लेवलमध्ये आपण चक्रांबद्दल जाणून घेतो आहोत. ह्या आधी आपण 5 चक्र बघितलेली आहेत. मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, हार्ट चक्र, अनाहत चक्र आणि थ्रोट चक्र. ही 5 चक्र आपण बघितली. आता आपण पुढच्या चक्राकडे जातो आहोत. आज्ञा चक्र, ब्रो चक्रही म्हणतात त्याला. या आज्ञा चक्राचं अधिकार आणि अमर्याद शक्ती अशी ह्या चक्रानं दर्शवली जाते. याचं स्थान आहे 2 भुवयांच्या मध्यभागी, दोन्ही डोळ्यांच्या मध्ये आणि भुवयांच्या मध्यभागी असं ह्या चक्राचं स्थान आहे. ह्याला 96 पाकळ्या असतात. 48 अशा 2 भागांमध्ये त्या विभागलेल्या असतात. याचा रंग आहे पारवा. इंद्रधनुष्याचे जे 7 आपण रंग बघतो आहे, ता ना पी ही नी पा, पा मधला हा पारवा. आणि आता जा. तर बीज मंत्र आहे याचा आ उ आणि म. बीज मंत्र आहे आ उ आणि म, आ उ म. हे चक्र पिट्युटरी ग्रंथी आणि संपूर्ण शरीराचं नियंत्रण करतं. अंतर्स्रावी ग्रंथीचं म्हणजे एंडोक्राईन ग्रंथीचं ग्लँड जे आहे त्याचं, तसंच काही प्रमाणामध्ये मेंदूचं पण नियंत्रण करतं. या चक्राशी संबंधित इंद्रिया कोणती आहेत तर पिट्युटरी ग्रंथी, एंडोक्राईन ग्रंथी संस्था, नाक, कान, सायनस, चेतासंस्था, हायपोथॅलॅमस आणि मेंदूचा खालचा भाग अशी ही इंद्रिय आणि हे त्याच्याशी संलग्न आहेत, जोडलेली आहेत, संबंधित आहेत. याचं कार्य काय आहे तर इच्छाशक्ती, दृष्टी आडच्या गोष्टी बघण्याची दिव्य दृष्टी किंवा आंतरिक ज्ञान. आपण बघितलं आहे की आज्ञा चक्र हे कुठलं स्थान आहे तर 2 भुवयांच्या मध्ये आहे. याचाच अर्थ आपण जेव्हा नेहमी म्हणतो आहोत की तिथे हे आत्म्याचं स्थान आहे. आपल्या शरीरामध्ये जी काही एक एनर्जी आहे की जी आपल्या शरीराकडनं काम करून घेते आहे, त्या आत्म्याचं स्थान सुद्धा इथंच आहे. म्हणून त्याला आज्ञा चक्र म्हटलं आहे. कारण ते जे आत्मा आहे तो आज्ञा करतो आहे आणि तो शरीराकडनं काम करून घेतो आहे. म्हणून ह्याचं कार्य जे म्हटलं आहे की इच्छाशक्ती, कारण आत्मा आपल्याकडनं हे सगळं काम करून घेणार आहे. आणि दुसरं म्हणजे दृष्टी आडच्या गोष्टी बघण्याची दिव्य दृष्टी ही या आत्म्याची आहे. आपण आत्मा जे म्हणतो आहोत, आत्म्याचं आपण जेव्हा कनेक्शन स्वतःशी जोडतो आहोत, जेव्हा आपण याच्याबद्दल माहिती घेतो आहोत किंवा आपण या चक्रावरती जेव्हा आपण विचार करणार आहोत, तेव्हा आपल्याला आपोआपच आपलं आंतरिक ज्ञान, आत्मा काय आहे आणि हे जे आपण म्हणतो आहोत ते मध्ये ह्या चक्रामध्ये ह्याची कार्य करण्याची क्षमता आहे आणि म्हणून ह्याला आज्ञाचक्र म्हटलेलं आहे. याच्याशी संबंधित भावना काय आहेत तर व्यक्तिमत्वातलं एकंदर संतुलन जे आहे हे त्याच्यामधलं भावनिक हे आहे. महत्वाकांक्षा, विचार ग्रहण करण्याची क्षमता, त्यानंतर भावनांचे नियंत्रण, हे सगळं ह्या चक्राच्या संबंधित भावनेशी कनेक्टेड आहे. आणि निर्मिती क्षमता, कलागुण, कोमलता, मधुरता किंवा लोकांशी कसं मधुरतेने बोलायचं आहे, हे सगळं या आत्मिक ह्या आज्ञाचक्राचं काम आहे. तसंच ह्या चक्रामध्ये भविष्यातील वास्तव जाणून घेण्याची सुद्धा क्षमता आहे. स्वतःशी कनेक्ट होणं आणि स्वतःच्या आत्म्याला आपण आध्यात्मिक जेव्हा म्हणतो तेव्हा ते आध्यात्मिकता म्हणजे काय आहे तर आत्म्याशी कनेक्ट होणं आणि आत्म्याबद्दल जाणून घेणं. आणि मग तेव्हा आपल्याला कळतं आहे आपल्याला वास्तव, भविष्यातलं जे काही वास्तव असणार आहे तेही आपल्याला ह्या चक्राशी कनेक्शन जोडल्यानंतर किंवा ह्या चक्राला बॅलन्स असल्यानंतर आपल्याला समजणार आहे. आता इथल्या ऊर्जेमधली अडथळा झाला किंवा हे चक्र जर बॅलन्स नसेल तर काय प्रॉब्लेम येतात, काय होतं तर भावनांमध्ये गोंधळ होतो, भावना कंट्रोलमध्ये राहत नाहीत.
आणि शारीरिक आजारमध्ये काय होऊ शकतं तर तुमचे हार्मोन्स जे आहेत ते त्याचं असंतुलन होतं. कारण पिच्युटरी ग्रंथी आणि एंडोक्राईन संस्था आहेत. पिच्युटरी ग्रंथी आहे की जिथे हार्मोनल चेंजेस होत आहेत आणि हार्मोन्स बनता आहेत. मग असंतुलन होतं आहे कारण एकाच गोष्टीवरती तुमचे हार्मोन्स बनता आहेत. मग शरीराच्या दृष्टिकोनात बघितलं तर डोकेदुखी होते आहे, मायग्रेन, भोवळ येणं, चक्कर येणं किंवा उदास वाटणं. त्यानंतर ह्याच्याशी निगडीत असलेले आजार तर कानाची दुखणी किंवा डोळ्यांची दुखणी ही जी आहेत ती सुद्धा ह्या आज्ञाचक्राशी कनेक्टेड आहेत. आता हा आज्ञाचक्र जे आहे ते आपलं एक चैतन्याचा मूलांश स्तर म्हटला जातो. आपण म्हणतोय ना की चैतन्याचा स्तर म्हणजे काय, आत्मा आहे तिथे, म्हणून तिथे चैतन्य आहे, तो आहे म्हणून त्या आज्ञाचक्राच्या थ्रू सगळं काम होतं आहे. म्हणून ह्याचा चैतन्याचा मूलांश त्याला म्हटलेला आहे. दैवी प्रेम आहे हे ॲक्च्युली एंजलिक क्षेत्र आहे. काही काही आत्मे जेव्हा इथं येता आहे तेव्हा हे आज्ञाचक्र त्यांचं इतकं प्रॉपर काम करत असतं की ते ॲज ए एंजल म्हणून काम करत असतात. आपण जे संत, महात्मा, पुरुष आणि असे जे आपण बघतो आहोत ते काय आहेत, त्यांचे आत्मे जेव्हा आहेत किंवा त्यांचं आज्ञाचक्र आहे ते अशा लोकांसाठी एंजल म्हणून काम करतात. असं हे आत्म्याच्या लेव्हलशी जोडला जाणारा हा जो ऑरा आहे, या आत्म्याच्या लेवलची त्याच्या पुढचा जो 6वा जो लेअर आहे हा आपल्या आत्म्याशी जोडला जाणारा लेअर आहे. आणि उपचार जर त्याच्यावरती म्हटलं तर आपल्या आत्म्याशी जर आपण कुठेतरी इम्बॅलन्स, या आज्ञाचक्र जर इम्बॅलन्स असेल तर आपल्याला महत्त्वाचा आपला ह्याच्यासाठी उपचार असणार आहे की हा सर्व सृष्टीसाठी बिनशर्त प्रेम करत आहे असं त्याच्यामध्ये वाक्य असणं गरजेचं आहे. सर्व सृष्टीसाठी बिनशर्त प्रेम आहे, कारण सगळी सृष्टी माझी आहे. आत्मा म्हणजेच सगळी सृष्टी माझी आहे. आज्ञाचक्राच्या दृष्टिकोनातनं ह्या आत्म्याचं, हे विश्वची माझे घर असं जेव्हा आपण म्हणतो आहे, म्हणून ह्या सृष्टीला बिनशर्त प्रेम हे आवश्यक आहे. कारण आत्म्याची जर डिस्टर्बन्स असेल तर सगळ्या लोकांवरती तितकंच प्रेम करू शकत नाही. काही लोकांशी होतं, काही लोकांशी नाही. म्हणून हे तिथं अपेक्षित आहे की सगळ्या लोकांच्यावरती बिनशर्त प्रेम आहे. असं हे आपलं आज्ञाचक्र आपल्या आत्म्याशी कनेक्टेड असलेलं आणि चैतन्याचा मूलांश असा हा आत्मा आणि आत्म्याशी कनेक्टेड असलेलं आज्ञाचक्र. याच्यानंतरचं आपण शेवटचं सहस्त्रार चक्र आपण बघणार आहोत नेक्स्ट सेशनमध्ये. ओम शांती, ओम शांती, ओम साईराम.